नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2023 आज तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2023 त्यांनी तुमची गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे। त्यानंतर त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी TCS कंपनीकडून रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर तुमची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट जाहीर केल्या जाईल। अजूनही त्यांनी रिझल्ट जाहीर केलेला नाही। बरेच मुलांचे मेसेज आले होते की आमचं सिलेक्शन होईल की नाही, गुणवत्ता यादीमध्ये कसं चेक करायचं। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी तुमची गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स आहेत हे त्यांनी दिलेले आहे। कंबाईन लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये कास्ट कॅटेगरी किंवा मेल फिमेल याचा उल्लेख त्यांनी त्या लिस्टमध्ये केलेला नाही। बघा, मेल फिमेल आपण नावावरून ओळखू शकतो। ही लिस्ट आहे दप्तर कारकून आणि मोजणीदारची सातारा विभागाची लिस्ट आहे। यामध्ये बघा, यामध्ये कास्ट कॅटेगरी दिली नसल्यामुळे तुम्ही फक्त जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी मधून तुमचं सिलेक्शन होईल का तुम्ही चेक करू शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यामध्ये कोणत्या विभागाच्या कोणत्या पोस्टच्या किती जागा आहेत कॅटेगरीनुसार ही सर्व डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे। तुम्ही विभागानुसार चेक करू शकता। ही आहे सातारा विभागाची दप्तर कारकूनची लिस्ट। यामध्ये पहिले चेक करायचं की ओपन कॅटेगरीच्या मेल कॅन्डिडेटच्या किती जागा आहेत। त्यानंतर जेवढेही मेल असतील, सपोज जर 25 जागा असतील तर 25 मेल चेक करायचे। त्या 25 मुलांमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुमचं सिलेक्शन नक्की होईल। त्यानंतर तसंच फिमेल कॅन्डिडेटसाठी चेक करायचं, ओपन कॅटेगरीमध्ये किती फिमेल कॅन्डिडेट आहे। त्यानंतर जेवढ्या फिमेल कॅन्डिडेट आहेत तेवढ्या चेक करायचं आणि त्यामध्ये तुमचं नाव येते का हे चेक करायचं। जर 10 मुलींच्या जागा असतील आणि 10 मुलींमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुमचं सिलेक्शन नक्की होईल। असं तुम्ही फक्त जनरल कॅटेगरीसाठी चेक करू शकता, मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी। विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट बाबत कुठलंही अपडेट मिळालेलं नाही। अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।